नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पफ स्लीव्ज शिवणार आहोत। तर ही जी स्लीव्ज आहे एकदम कमी वेळामध्ये आपली इथे शिवून होणार आहे। तर चला पाहूयात ती कमी वेळामध्ये कशा प्रकारे शिवायची आहे। तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जो आहे स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला पाहूयात। तर इथे हा जो काही कपडा आहे मी इथे नेटचं फॅब्रिक घेतलेला आहे। 4 फोल्डमध्ये मी ते घेतलेला आहे। तर नेटचं फॅब्रिक हे मोठं आहे, त्यामुळे मी बाहीच्या उंचीनुसार इथे घडी घालून घेतलेली आहे। तर हा जो कपडा आहे तो मी इथे लांबीला ते 20 इंच घेतलेला आहे। तर नेटचं फॅब्रिक आहे त्यामुळे तर इथे नेटचं फॅब्रिक आहे, आपला हव्या तेवढ्या दाट चुन्या आपण नेटच्या फॅब्रिकच्या इथे घेऊ शकतो। त्यामुळे मी इथे रुंदी जी आहे याची 20 इंच ठेवलेली आहे। तर इथे 20 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता बाहीची तयार उंची आपल्याला इथे 6 इंच ठेवायची आहे। पण मी इथे बाहीच्या खालच्या साईडला म्हणजेच आपल्याला बॉर्डर इथे लावायची आहे। तर जे काही ब्लाउज पीसला इथे लेस आहे ती लेस मी इथे काढून घेतलेली आहे। ती लेस जी आहे ती इथे 1.5 इंचाची आहे, त्यामुळे त्या 6 इंचामधून आपण 1.5 इंच मायनस केलं तर 4.5 इंच उरलं। तर 4.5 इंचाची आपली ही पफ स्लीव्ज तयार करायची आहे। तर पफ स्लीव्ज आपली 4.5 इंचाची होणार आहे, पण इथे पफ तयार करण्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा पाहिजे। तर 5.5 इंच मी त्याची उंची घेतली आहे। तर हा जो कपडा आहे 20 इंच रुंदीला आणि 5.5 इंच उंचीला मी इथे घेतलेला आहे। यानंतर आता वरच्या साईडने आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर स्लीव्ज जी आहे 6 इंचापेक्षा कमी आहे, त्यामुळे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते। तर हा जो 3 इंचाचा पॉइंट आहे तो आपल्याला सरळ दुसऱ्या टोकाला इथे तिरका जोडायचा आहे। जसं आपण नेहमी साध्या स्लीव्जला जोडतो त्याच पद्धतीने मी हा पॉइंट जो आहे तिरका इथे जोडून तिरकी रेषा इथे काढून घेतलेली आहे। आता या तिरक्या रेषेचा आपल्या इथे सेंटर काढायचा आहे। तर ही जी पूर्ण रेषा आहे ती 20 इंचाची आहे। 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपला पूर्ण स्लीव्जचा आकार द्यायचा आहे। जो काही मुंड्याचा आकार आपण इथे स्लीव्जला देतो तो आकार मी इथे पूर्ण स्लीव्जला देऊन घेतलेला आहे। तर इथे स्लीव्जचं मार्किंग जे आहे आपलं झालेलं आहे। त्यानंतर मी इथे शिलाई मार्जिनसाठी मार्किंग करते। तर इथे दोन्ही साईडला मी एकाच ठिकाणी खालीवर फक्त 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर ही स्लीव्ज कट करून घेऊयात। तर इथे स्लीव्ज जी आहे मी संपूर्ण कट करून घेतलेली आहे। स्लीव्जला आपण खालच्या बाजूने इथे फोल्ड केलेलं होतं, त्यामुळे दोन्ही स्लीव्ज जे आहे अखंड इथे कट झालेल्या होत्या। तर तो जो काही सेंटरचा भाग आहे तो मी इथे कट करून 2 स्लीव्ज जे आहे ते सेपरेट तयार करून घेतलेले आहेत। आता स्लीव्जचा पफचा भाग आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्या खाली जी काही बॉर्डर लावायची आहे म्हणजेच लेस लावायची आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण आतल्या बाजूने अस्तर लावणार आहोत। तर ते अस्तर मी इथे कट करून घेते। तर इथे लेस जी आहे 1.5 इंचाची आहे, त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करून 2.25 इंचाची पट्टी जी आहे अखंड इथे कट करून घेणार आहोत। तर या कपड्याची जी उंची आहे ती मी इथे 2.25 इंच घेतलेली आहे आणि लांबीला हा दंडघेर प्लस इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मी 4 फोल्ड कपड्यावरती कटिंग केलेलं आहे, जेणेकरून तेवढंच आपला इथे दंडघेर जो आहे तो फिटिंगनुसार तयार होणार आहे। तर आता इथे बेल्टचं मार्किंग रेडी झालेलं आहे। हे अस्तरचा कपडासुद्धा मी मार्किंगवरती कटिंग करून घेते। त्यानंतर लेससुद्धा आपल्याला तेवढीच इथे कटिंग करून घ्यायची आहे। आता जो काही आपला पफसाठी आपण नेटचा कपडा इथे कटिंग केलेला आहे त्याच्या सेंटरला आपल्याला नॉच मारून घ्यायचा आहे। त्यानंतर शिलाई मार्जिनसाठी आपण जो 1.5 इंच ठेवलेला आहे तो 1.5 इंच सोडून द्यायचा आहे आणि संपूर्ण कपड्याला आपल्याला 5 नंबरची शिलाई म्हणजे सगळ्यात मोठी शिलाई इथे मारून घ्यायची आहे। त्या दोन्ही साईडला आपला 1.5 इंचाचा कपडा जो आहे एक्स्ट्रा आपण शिलाई मार्जिनसाठी सोडलेला तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे, फक्त बाकीच्या भागालाच आपली इथे शिलाई मारायची आहे। तर इथे शिलाई जी आहे ती मी इथे मारून घेते। तर इथे एका भागाला शिलाई मारून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने मी इथे शिलाई जी आहे ती मारून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही साईडनी मी 1.5 इंचाचा कपडा जो आहे त्याच पद्धतीने तसाच ठेवलेला आहे। त्यानंतर बेल्टसाठी आपण जो काही अस्तरचा कपडा कटिंग करून घेतला होता तो भाग मी घेतलेला आहे। त्या भागाला आपल्या एका बाजूने 5 इंच कपडा दुमडून त्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे, कारण तो जो भाग आहे आपल्याला लेसला इथे जॉईंट करायचा आहे। लेसला ऑलरेडी दोन्ही साईडनी पाइपिंग आहे, त्यामुळे मी हा जो भाग आहे एका बाजूने इथे फोल्ड करून घेतला
आता यानंतर याच पट्टीवरती आपल्याला नेटचं फॅब्रिक ठेवायचं आहे. जेवढा आपण शिलाई मार्जिन सोडलेला आहे त्या शिलाई मार्जिनवरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे 1.5 इंचापर्यंत. त्यानंतर जी आपण शिलाई मारलेली आहे नेटच्या फॅब्रिकला, तर तिथे आपला एक धागा ओढून व्यवस्थित जो काही नेटचा कपडा आहे तो व्यवस्थित त्या पट्टीवरती मावेल अशा पद्धतीने चुन्या ज्या आहेत त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आणि संपूर्ण नेटचा कपडा जो आहे तो आपल्याला तेवढ्या पट्टीवरतीच ॲडजस्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता तो धागा जो आहे तो कशा पद्धतीने मी इथे ओढून नेटच्या फॅब्रिकच्या ज्या काही चुन्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता या चुन्या पाडताना धागा जो आहे व्यवस्थित आपल्याला इथे ओढून धरायचा आहे. धागा जास्त ओढायचा नाही. धागा जास्त ओढला तर इथे धागा जो आहे तुटण्याची ते शक्यता आहे. तर धागा जर तुटला तर आपल्या चुन्या ज्या आहेत ते व्यवस्थित येणार नाही. पुन्हा आपल्याला संपूर्ण शिलाई इथे मारावी लागेल. तर धागा व्यवस्थित फक्त दाबून धरायचा आहे आणि चुन्या ज्या आहे व्यवस्थित आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. आता इथे शिलाई मारताना जो अस्तरचा आपला कपडा आहे त्याच्यावरती आपल्याला 1.5 इंच कपडा सोडायचा आहे. आणि नेटचं फॅब्रिक म्हणाल तर ज्या ठिकाणी आपण इथे शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरतीच आपली इथे शिलाई मारायची आहे, जेणेकरून चुन्या ज्या आहे व्यवस्थित त्याच कपड्यावरती येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता पट्टी मी इथे लावून घेतलेली आहे. आता जो काही आपला अस्तरचा कपडा आहे एक साईड आपली इथे नेटच्या फॅब्रिकला अटॅच झाली आहे, ती सुद्धा इथे फोल्ड झाली आहे. आणि एक साईड जी आहे ती ऑलरेडी आपण इथे फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपलं व्यवस्थित लेस जी आहे जॉईंट करून घ्यायची आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने ती अटॅच करून घेतलेली आहे. यानंतर आता आपल्याला जी काही स्लीव्ज आहे त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पफ तयार करायचा आहे, म्हणजे चुन्या तयार करायच्या आहे. तर त्याच्यासाठी मी इथे ब्लाऊजचा फ्रंट आणि बॅकचा पार्ट जो आहे शोल्डर जॉईंट करून घेतलेली आहे. आणि आपल्याला फिटिंगच्या भागापासून फ्रंटच्या फिटिंगच्या भागापासून ते बॅकच्या फिटिंगच्या भागापर्यंत संपूर्ण मुंड्याचा आकार जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. जर कपडा जो आहे साधा असेल तर आपण तेवढं जे माप मोजलेलं आहे तेवढ्या मापापर्यंत आपण धागा ओढून चुन्या ज्या आहे तयार करू शकतो. पण इथे नेटचं फॅब्रिक आहे याच्यावरती मार्किंग दिसत नाही, त्यामुळे आपण इथे सेंटरला अगोदर नॉच मारून घेतला होता. तो नॉच जो आहे आपली इथे शोल्डरला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आपलं आहे त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे. आणि बाकीच्या भागात आपल्या इथे चुन्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर नॉच जो आहे व्यवस्थित शोल्डरपर्यंत व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आणि त्या नॉचपर्यंत जेवढ्या चुन्या इथे बसतील तेवढ्या चुन्या आपल्या व्यवस्थित तयार करायच्या आहेत. तर सेम त्याच पद्धतीने मी फ्रंटच्या भागाला सुद्धा चुन्या तयार करून घेतलेल्या आहेत. ते तुम्ही पाहू शकता स्लीव जी आहे मी इथे फ्रंटच्या आणि बॅकच्या साईडला व्यवस्थित जॉईंट करून घेतलेली आहे. तर इथे संपूर्ण बाही जी आहे आपली शिवून तयार झालेली आहे. तुम्ही इथे बाहीचा लुक पाहू शकता, एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये जास्त चुन्यांसहित ही स्लीव जी आहे ते तयार झालेली आहे. यानंतर इथे ब्लाऊजला मी इथे फिटिंग करून घेतलेली आहे. आणि फिटिंग केल्यानंतर इथे ब्लाऊजचा जो काही लुक आहे, स्लीवचा जो लुक आहे तुम्ही इथे पाहू शकता. किती सुंदर अशी स्लीव जी आहे आपली इथे तयार झालेली आहे.